पण लुटलेला आहे. आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि जे क्रिकेट रसिक ऑनलाईन आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर, त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे वडपे गावचं अतिशय सुंदर ऐतिहासिक असं क्रीडांगण. अनेक साऱ्या स्पर्धा खरं तर या मैदानामध्ये होत असतात. या अगोदर देखील या हंगामाच्या सुरुवातीलाच एक भव्य दिव्य अशी डे नाईट स्पर्धा आपण अनुभवली होती. पण आज वडपे गावचे सर्वच धुरंदर या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. वडपे गावची एकता अखंडता जपून ठेवण्यासाठी हे आयोजन करण्यात येत असतं. पहिले 2 पर्व आपण बघितलेले आहेत आणि आता या 3ऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आगमन झालेलं आहे. चला, फ्लडलाईट्स ऑपरेटर आपल्याला विनंती असेल आपण फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. आजची पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीमध्ये एकूण 10 सामने आपल्या समोर असतील. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. डोंगरे ब्रदर्स संघाकडून सूरज शेलार आणि यश गायकवाड. पंच गिरीश वाळंज यांना आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पहिल्या बॉलचं. दयानंदचा पहिला बॉल पायावर आदळलाय. अपील जोरदार केली आहे गोलंदाजानं. इतर खेळाडूंची खरं तर हवी तेवढी साथ मिळाली नाहीये. पंचांचा देखील स्पष्ट नकार आणि पहिल्याच बॉलवर लेग बाईकच्या रूपात एकेरी धाव तेथे एकवटली. फलंदाजांनी अकाउंट ओपन झालंय. अवांतर धावेच्या सौजन्याने डोंगरे ब्रदर्स संघाचं. सूरजला आपण बघितलं होतं स्ट्रायकिंग एंडला, डावखुरा फलंदाज. आणि आता यश गायकवाडकडे स्ट्राईक असणार आहे. दोन्हीही अतिशय प्रतिभावंत असे सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4-4 षटकांच्या लढती आहेत, त्याच्यामुळे अगदी पहिल्या बॉलपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न हा होणारच आहे, यातील मात्र शंका नाही आहे. मात्र पहिला बॉल चांगला होता. पायाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज दयानंदकडून. दयानंदकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. फ्लडलाइट्स ऑन करायचे आहेत. फ्लडलाइट्स ऑपरेटर आपसे रिक्वेस्ट है, आपको फ्लडलाइट्स ऑन करनी है. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, आणखी एक चांगला बॉल अगदी खोलात टाकलाय. क्रीजमध्ये डीप खेळत होता फलंदाज. फटका खरं तर चांगलाच पाहायला मिळाला, परंतु एकच धाव तिथे मिळताना दिसते. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज दयानंद. अगदी फलंदाजाचे फुटवर्क बघूनच चेंडू टाकले जात आहेत. हात उघडण्याची जास्त मुभा फलंदाजांना दिली जाणार नाही आहे, याची पूर्णपणे काळजी घेत असताना पहिल्या षटकामध्ये दयानंद. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नसतं, परंतु दयानंदकडे तो चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव येथे पणाला लावत असताना पहिले 2 चेंडू तर चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय कारण स्ट्राईक रोटेट झालेले आहे. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आपण बघतोय टॉप ऑफ द ऑर्डर. ओ सुरेख बॉल, या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी. अगदी दोन्ही पायांच्या मधून बॉलनं वेध घेतला यष्ट्यांचा. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. फुल अँड स्ट्रेट बॉल होता आणि बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. पहिला धक्का दिलाय गोलंदाज दयानंदनं. सूरज शेलार माघारी परततोय. खातं देखील त्याला उघडता आलं नाहीये. 0वर तो बाद होतोय आणि फक्त 2 धावांवर हा पहिला धक्का डोंगरे ब्रदर्स संघाला. नवीन बॅटर आता सचिन सोंगाळ मैदानाच्या आतमध्ये आणि हे देखील वडपे क्रिकेटचं मोठं नाव मानलं जातं. सचिन सोंगाळ
परंतु ती मोठी कामगिरी करून दाखवावी लागणार आहे, कारण प्रेशर असेल. पहिल्याच षटकामध्ये पहिला धक्का बसला आहे, फक्त 2 धावा फलकावर आहेत, त्याच्यामुळे जबाबदारी फार मोठी असणार आहे फलंदाज सचिन सोंगालच्या खांद्यांवर. पहिला दिवस, पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय. ओमकार ग्रुप वडपे आयोजित वडपे प्रीमियर लीग सीझन 3. ओ व्हॉट अ बॉल, काय गोलंदाजी पाहायला मिळते. एकही कमजोर बॉल आत्तापर्यंत टाकलेला नाही आहे दयानंदने. खरं तर दयानंदकडे जास्त वेग नाही आहे, पण जो काही वेग आहे त्याचा चांगला वापर करतोय आणि विशेषतः ॲक्युरेसी त्याने दाखवली आहे. अचूकता आहे गोलंदाजीमध्ये आणि तेच महत्त्वाचं असतं. किती वेगाने तुम्ही चेंडू टाकता त्याला एवढं जास्त महत्त्व नसतं. तुमच्याकडे जर चांगली अचूकता, भेदकता असेल तर कुठल्याही फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. आता मात्र एक कमजोर बॉल, फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण. बॉलला उडवले स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. टायमिंग थोडंसं चुकलं होतं. डीपमध्ये फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुरेपूर फायदा खरं तर सचिनला घेता आला नाही या कमजोर बॉलचा. मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांनी सचिननं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. फक्त पहिलं षटकच पॉवर प्लेचं तुम्हाला मिळणार आहे. 4-4 षटकांच्या लढती आहेत. यानंतर ग्रुप ए मधून सामना पाहायला मिळेल. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगला. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळतंय, परंतु जास्त काही धावा तेथे मिळताना दिसत नाहीत. फक्त 1 धाव मिळाली आहे आणि याचबरोबर हे पहिलं षटक होत आहे समाप्त. डोंगरे ब्रदर्स संघाची धावसंख्या 1-5. नेक्स्ट मॅच स्मिथ वडपेवाले विपक्ष मोर्या एंटरप्राइजेस. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अगदी आपल्या टॉस बॉक्समध्ये आता सर्व टॉस केले जाणार आहेत, त्यामुळेच टॉससाठी दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. तून 38 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय आणि बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट करण्यात आलंय. ऑन अन ॲव्हरेज 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला प्रत्येक षटकासाठी देण्यात आलेला आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे आणि नेहमीच शिस्तबद्ध पद्धतीनं ही वडपे प्रीमियर लीग खेळवण्यात आलेली आहे. याही हंगामामध्ये त्याच अपेक्षा सर्व क्रिकेट खेळाडूंकडून असणार आहेत. पुढील सामन्याच्या टॉससाठी स्मिथ वडपेवाले टीमचे कॅप्टन आणि मोर्या एंटरप्राइजेसचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. फक्त 5 धावा फलकावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय डोंगरे ब्रदर्स टीमच्या कॅप्टनने घेतला आहे खरा, परंतु जी सुरुवात त्यांना हवी होती ती सुरुवात मात्र मिळालेली नाही. आता फ्लडलाईट्स पूर्णपणे ऑन झालेले आहेत, त्यामुळेच आता या मैदानाच्या सौंदर्यामध्ये अधिकची भर पडताना आपल्याला दिसते. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विराज. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, थोडासा खाली राहणारा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बघायचं बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही. पंच दिनेश भोईर यांना आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. त्यांच्या माध्यमातून हा बाईकचा इशारा आलाय. काही लो स्कोरिंग सामने देखील होऊ शकतात आणि ज्या पद्धतीनं या सामन्याची सुरुवात झालेली आहे, कदाचित पहिला सामना देखील लो स्कोरिंग होऊ शकतो. आणि विशेषतः अंडर फ्लडलाईट्स इकडे गोलंदाजांना भरपूर संधी असतात. गोलंदाजांसाठी परिस्थिती अनुकूल होत जाते. जशी जशी रात्र पुढे जाईल तशी तशी गोलंदाजांची चांगली कामगिरी करण्याची क्षमता देखील कदाचित वाढत जाईल आणि ती मदत त्यांना मिळताना दिसेल. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला, तिकडे फिल्डर उपस्थित. ओहो, कॅच होता परंतु कॅच ड्रॉप. फिल्डरकडून घडली आहे चूक. रनआउटची संधी. विकेट कीपर दयानंद एष्ट्या तर उद्ध्वस्त केल्यात, परंतु फलंदाज सुखरूप आहे. सचिन आपल्या क्रीजमध्ये. जीवदान मिळतंय फलंदाज यश गायकवाडला. यशकडून भरपूर अपेक्षा आहेत, कारण यश एक चांगला हार्ड हिटर आहे. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 7 या आकड्यावर. कुठलाही चौकार किंवा षटकार आत्तापर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. यशनं जरूर तो प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही आहे, परंतु जीवदान मिळाले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेला बॉलनं टेक ऑफ घेतला आहे. टप्पा पडल्यानंतर राईज होणारा चेंडू, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. फलंदाजाला पूर्णपणे अचंबित करणारा हा बॉल होता. बघा, या षटकातील पहिला बॉल आपण बघितला होता जो पूर्णपणे खाली राहिला होता आणि आता हा बॉल फलंदाज सचिनला अजिबात अपेक्षा नव्हती की एवढा तो उसळी घेणार, परंतु जबरदस्त बाउन्स तेथे प्राप्त केला आहे गोलंदाज विराजनं. आणखी एक चांगलं षटक म्हणता येईल क्रिशा एंटरप्राइजेस संघासाठी.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम गोलंदाजी करतायत क्रिशा एंटरप्राइजेस, परंतु चांगली सुरुवात आहे त्यांच्याकरिता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, खोलात टाकला, यावेळेला खोदून काढलाय. सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना स्ट्रिटिश लॉंग ऑफला फील्डर येतोय. बॉलवर फक्त एक धाव तेथे मिळताना दिसते. सिंगल डबल्सने मोठी धावसंख्या इथून उभारता येणार नाहीये. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत, फक्त 8 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अगदी संथ सुरुवात आहे डोंगरे ब्रदर्स या टीमची. चला आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर षटकाराचं रूपांतरण प्रेक्षकांनी जर झेलमध्ये केलं तर त्यासाठी विद्यमान सरपंच सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु पडद्याच्या पाठीमागे आपण झेल घ्या, पडद्याच्या आतमध्ये येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. आयवा कॅच घ्या आणि कॅश घ्या. 200 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय सरपंच प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या माध्यमातून. खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हा बॉल थोडासा खाली राहिलाय, पायाचा वेध घेतलाय. धावचीची संधी निर्माण होत होती, परंतु तिकडे फलंदाजाला बाद करण्याचा जास्त काही प्रयत्न झालेला नाहीये. परंतु येतोय आणखी एक डॉट बॉल. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 22च्या रूपात धाव आली होती, त्याच्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट डिलिव्हरी, त्यानंतर सिंगल आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल आपण बघतोय. अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी, लांब लचक असं बॉलिंग रनअप आपल्याला पाहायला मिळतंय विराटचं. आणि विराटचं षटक त्याच्या टीमसाठी तर विराट षटक आतापर्यंत ठरलंय. परंतु शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल पुल केलाय, अफलातून फटका यश गायकवाडच्या बॅटमधून. VPL सीझन 3 मधील पहिला दमदार षटकार. अफलातून शॉट, थोडासा शॉर्ट बॉल होता आणि लवकर लेंथ पिक करत असताना अप्रतिम पुल शॉट खेळला यश गायकवाड. अखेर यशला घवघवीत यश मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. स्पर्धेतील पहिला षटकार आलाय, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1/14. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला यश गायकवाडकडून, परंतु यश मिळत नव्हतं. आत्तापर्यंत गोलंदाजी खूप चांगली त्याच्या विरोधात करण्यात आली होती आणि हे षटक देखील विराटचं खूप चांगलं चालू होतं. परंतु शेवटचा बॉल थोडासा त्याने मागे टाकला आणि त्याच्यावर तुटून पडत असताना फलंदाज यश गायकवाड डीप स्क्वेअर लेगला त्याने ठोकला. या स्पर्धेतील पहिला षटकार, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 आणि बरोबर 10 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी स्मिथ वडपेवाले टीमचे कॅप्टन आणि मोरिया एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. आणि इनिंग्स ब्रेकमध्ये जर कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहू शकले नाहीत तर त्या टीमला पेनलाइज केलं जाईल, हे लक्षात घ्या. आणि दोन्ही संघांचे कॅप्टन जर उपस्थित नसतील तर कदाचित षटकांची संख्या कमी करण्यात येईल. प्रचंड उत्साह या स्पर्धेप्रती आपल्याला पाहायला मिळतोय सर्वच वडपे गावच्या ग्रामस्थांमध्ये, सर्व खेळाडूंमध्ये आणि इतर गावातील प्रेक्षकांचं देखील लक्ष आता या स्पर्धेकडे लागून राहिलेलं आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण बघतोय, भव्य दिव्य असा ओपनिंग सेरेमनी आपण पार पाडलाय आणि त्यानंतर हा पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय. क्रिशा एंटरप्राइजेस विपक्ष डोंगरे ब्रदर्स. गोलंदाजीसाठी राज तयार होतोय. मागच्या षटकामध्ये विराज होता, आता राज आलाय. स्ट्रायकिंग एंडला सचिन. पावलांचा वापर, अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर केला परंतु टायमिंग अचूक साधता आलेलं नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण. वाईडिश मिड विकेटला डीपमधून खेळाडू आले होते, थोडंसं फंबलिंग झालं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय खरा, परंतु हा प्रयत्न कितपत योग्य आहे ते पाहावं लागेल. बघायचं आहे फलंदाजाला बाद घोषित करण्यात येईल की नाही, कारण भिवंडी क्रिकेटचे जे नियम आहेत ते सांगतात की दोन्ही फलंदाजांनी धाव घेण्यासाठी एकाच वेळेला क्रीज सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो प्रयत्न झाला होता तो वैध प्रयत्न मानता येणार नाही आहे. त्यामुळेच इथे फलंदाजाला बाद देखील घोषित करण्यात आलेलं नाही आहे. फक्त 2 धावा मिळतील, कारण स्ट्राईक तिकडे रोटेट करण्याचा प्रयत्न झाला होता. सचिन नॉन स्ट्रायकर एंडला जाण्याचा प्रयत्न करत होता, यशला यायचं होतं स्ट्रायकिंग एंडला, तसं झालेलं नाही आहे. खोलवा टप्प्याचा बॉल सोडून दिला. यावेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा. अवांतर धाव खर्च करण्यात आली आहे राजकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना डोंगरे ब्रदर्स संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या उद्घाटनीय सामन्यामध्ये.
बघा पहिला सामना ग्रुप बी मधून आहे, यानंतर ग्रुप ए मधून सामना असेल आणि असंच शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक ग्रुप बीचा सामना असेल, एक ग्रुप एचा सामना असेल. राज वन्स अगेन राईट मोर द विकेट. सुरेख बॉल. ओ बॅटची खड होती, झेल तर ड्रॉप झालाय. सचिनची विकेट घ्यायची नाहीये, कदाचित हे ठरवलेलं दिसतंय क्रिशा एंटरप्राइजेस संघाकडून. पण सचिन एक चांगला बॅटर आहे, त्याला ते दाखवून द्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, तो देखील मोठे फटके खेळू शकतो. पण सचिनचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेतरी तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये यश मिळताना दिसत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 या आकड्यावर. बघा आत्तापर्यंत एक नियम आमच्यापर्यंत पोहोचतोय की चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, चेंडू बदलण्याची वेळ आली सामन्याच्या दरम्यान तर नवीनच बॉल देण्यात येईल. सतरा धावा फक्त फलकावर पाहायला मिळत आहेत. एक षटकार जरूर आपण बघितलाय, परंतु त्या व्यतिरिक्त गोलंदाजांचं वर्चस्व क्रिशा एंटरप्राइजेस संघाकडून आतापर्यंत या मॅचमध्ये राहिलंय. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, ते सन्माननीय सतीश पांडुरंग गायकवाड साहेब यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय पांडुरंग लालू गायकवाड यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे. शहीद दीपक आंबो वाडविंदे यांच्या स्मरणार्थ देखील आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे. तसेच कैलासवासी सचिन पांडुरंग गायकवाड यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी आणि बकासूर ग्रुप वडपे यांच्याकडून देखील आपल्याला ट्रॉफी तेथे पाहायला मिळते. चला, कन्फर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे. आणि ती पेनल्टी आता कशासाठी आहे ते देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे जाणून बुजून असं कृत्य कोणीही करू नका, कारण ही अखेर आपल्या गावची स्पर्धा आहे आणि सर्व गावातीलच खेळाडू खेळत आहेत. अक्रॉस द लाईन ऑन साईडला टर्न करत असताना अखेर तेथे सिंगल आली आहे सचिन सोंगालच्या बॅटमधून. आणि आता स्ट्रायकिंग एंडला यश गायकवाड, ज्याच्या बॅटमधून एक दणदणीत असा षटकार आपण बघितला आहे. पेनल्टीच्या 2 धावा आपण ॲड केल्या आणि त्यानंतर सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विकेट्स तर भरपूर आतात आहेत, परंतु धावांचा वेग खऱ्या अर्थानं जो वाढवायचा आहे तो आत्तापर्यंत तरी पाहायला मिळालेला नाही आहे. पण अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 9 बॉल्समध्ये 15 ते 20 धावा जरी जोडल्या गेल्या, 40पर्यंत जर धावसंख्या उभारली गेली तर मात्र एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण प्रत्येक टीमकडे चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटर्स आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहेत. अगदी समान ताकदीचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत.
पुलरलेनचा चांगला बॉल मागे चाललाय. विकेट किपर दयानंद बॉलवर झेपावलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण दयानंदचं आणि आता येथे विकेट डाऊन होईल. यस, बॅटर रन आउट सचिन सोंगाळ. भरपूर स्ट्रगल केल्यानंतर सचिन माघारी परतलाय. बरेच डॉट चेंडू त्याने खेळले होते आणि बॅटवर बरोबर बॉल येत नव्हता. अगदी 9 चेंडूंचा सामना केला. फक्त 7 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. संघाची धावसंख्या 20. नवीन बॅटर सागर हिंदोळे मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, जबरदस्त बाउन्स आहे या बॉलमध्ये, परंतु लाईन चुकीची आहे. पंच कळवत असताना वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावसंख्या पुढे सरसावते 21 या आकड्यावर. फलंदाजापासून थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राजनं केलाय. सिंगल लाईन वाईड आहे, त्यामुळे त्या लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर तो वाईड असणार आहे. यावेळेला मात्र वेगात थोडासा बदल केला आणि चकवलाय बॅटरला. गुड कमबॅक डिलिव्हरी बाय राज. खूप चांगली गोलंदाजी. त्याला माहिती आहे की यश ऑन साईडला मोठे प्रहार करू शकतो आणि त्यामुळेच उजव्या यष्टीच्या सातत्याने बाहेर चेंडू टाकले जात आहेत. चेंडूच्या वेगामध्ये देखील बदल केला जात आहे. खेळपट्टीमधून देखील थोडीफार मदत गोलंदाजांना मिळते. कधी बॉल उसळतायत, कधी खाली राहतायत. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला. टॉप एज बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. ओ व्हॉट अ कॅच. अफलातून झेल. फलंदाज फेल. असं वाटलं होतं की यश गायकवाडला स्ट्राईक मिळाल्यानंतर यश आक्रमक फटकेबाजी करेल, परंतु यशला देखील अक्षरशः बांधून ठेवलं गोलंदाज राजनं आणि अखेर त्याची विकेट देखील प्राप्त केली आहे. काय जबरदस्त झेल त्याने स्वीकारलाय. जबरदस्त जजमेंट. चेंडू टाकल्यानंतर स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना हा अवघड झेल त्याने समाप्त केलाय. आणि याचबरोबर राजचं हे सक्सेसफुल षटक देखील समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या डोंगरे ब्रदर्स संघाची फलकावर 3 बाद 21. 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणखी एक नवीन बॅटर आता मैदानामध्ये पोहोचताना दिसतोय. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर स्मिथ वडपेवाले विपक्ष मोर्या एंटरप्राइजेस असा एक मोठा सामना आपल्या समोर असेल. स्मिथ वडपेवाले टीमचे पुरस्कर्ते आहेत शरदजी वडोलकर आणि मोर्या एंटरप्राइजेस संघाचे पुरस्कर्ते आहेत अतुलजी डोंगरे. गोलंदाजीसाठी पंकज पारधी. पहिला बॉल स्लॉट मध्ये फेकून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. भव्य षटकार. कमालीचा फटका. जशी बॅट फिरली आणि जसा संपर्क झाला चेंडू आणि बॅटमध्ये तशी त्याच्यावर छाप पडली होती 6 धावांची. लाजवाब स्ट्रोक. फलंदाज सागर हिंदोळेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलचा सामना करत असताना षटकार ठोकत असताना आपल्या डावाची सुरुवात केली आहे फलंदाज सागरनं. जबरदस्त फलंदाज आहे. 4थ्या क्रमांकावर आलाय. सचिन वन डाऊन खेळण्यासाठी आला. ती रणनीती थोडीशी कुठेतरी फ्लॉप ठरली आहे, पण आता जे झालं ते झालं गेलं विसरून जात असताना नव्यानं या डावाची सुरुवात करतायत फलंदाज. पुन्हा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता खेळपट्टीने थोडासा धोका दिला, दगा दिला बॅटरला, कारण बाउन्स नव्हता या बॉलमध्ये. जी अपेक्षा होती फलंदाज सागरला तेवढा बाउन्स पाहायला मिळाला नाही. खाली राहणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात निघून गेला. डॉट बॉल येतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 27. डोंगरे ब्रदर्स टीमला देखील चांगली कल्पना आहे. ते प्रथम बॅटिंग करणं थोडंसं फायदेशीर ठरू शकतंय. धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, पण चांगली धावसंख्या बनवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. स्लोवर बॉल, फसवा बॉल होता. बीट केलं
जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज पंकज पारधी. पहिला बॉल स्लॉटमध्ये पडला होता, वेगानं देखील टाकला होता. ज्या वेगानं आला त्यापेक्षा दुप्पट वेगानं तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, परंतु तदनंतर 2 निर्धाव बॉल. यावेळेला बॅटवर तर घेतलाय खरा, परंतु अचूक टायमिंग नाही आहे. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. डीप स्क्वेअर लेगमधून फिल्डर आलाय, बॉलवर फेक होईल विकेट कीपरकडे, परंतु परफेक्ट फेक पाहायला मिळाली नाही. त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या 29. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण एन्जॉय करतोय ओमकार ग्रुप वडपे आयोजित वडपे प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व आहे वडपे प्रीमियर लीगचं, आणि शानदार हा वडपे क्रिकेटचा सोहळा आपल्यासमोर रंगतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, परंतु यावेळेला जास्त दूर टाकलाय, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच. अवांतर धाव वाईटच्या रूपात. 30 धावा फलकावर लागत आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका आला तर ती फायटिंग टोटल जरूर असणार आहे. 35 पेक्षा अधिकच्या धावा, थोडंसं खडतर देखील जाऊ शकतं त्या धावांचा पाठलाग करणं. खरं तर तुमची गोलंदाजी कशी आहे, क्षेत्ररक्षण कसं आहे, यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. परंतु 35पर्यंत जरी मजल मारली गेली तरी देखील एक फायटिंग टोटल असेल असं वाटतंय. सुरेख बॉल आतमध्ये आणला आणि त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटर बाद. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सागर हिंदोळेनं. षटकार ठोकून आपल्या डावाची सुरुवात केली होती खरं, परंतु त्यानंतर चोख प्रत्युत्तर गोलंदाज पंकजनं त्याला दिलंय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, चेंडूच्या वेगामध्ये केलेला बदल वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल पंकज पारधीकडून. नवीन बॅटर जीवन स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी पोहोचलेले आहेत, आणि जीवन भोईर यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकार जर त्यांनी लगावला तर त्यासाठी योगेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. गरज आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. फक्त 30 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये छोट्या धावसंख्येवर देखील बऱ्याचदा सामने रोमहर्षक होत असतात. शरदजी वडोलकर यांच्याकडून देखील षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. शेवटचा बॉल पंकज ओव्हर द विकेट. अगदी ब्लॉकलचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलवर चांगला फटका. फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवता आला नाही आहे. लॉंग ऑफमध्ये देखील थोडासा मिसफील्ड झालं होतं, परंतु रिकव्हरी चांगली आहे, फेक चांगली, आणि फलंदाज धावबाद. शेवटच्या बॉलवर देखील येते विकेट. एकच धाव मिळाली आहे, आणि याचबरोबर डोंगरे ब्रदर्स संघाची इनिंग्स येथे संपुष्टात येते. 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या 31. 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 32 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता क्रिशा एंटरप्राइजेस टीम समोर. चला आपण वळणार आहोत लगेचच पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. सामना असेल स्मिथ वडपेवाले विपक्ष मोरिया एंटरप्राइजेस. सन्मान्य मारुती सापटे साहेब आणि सन्मान्य चंद्रकांत डोंगरे साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि दोन्ही कर्णधारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या मान्यवरांचं देखील आगमन या टॉस बॉक्समध्ये होत आहे. पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमच्या समवेत जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा ओमकार ग्रुप वडपे आयोजित वडपे प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस कॉईन आपलं स्पेशल असं टॉस कॉईन आहे. एका बाजूला पवनपुत्र वडपे आणि दुसऱ्या बाजूला वडपे प्रीमियर लीग 2026 असं आपलं स्पेशल टॉस कॉईन आहे. साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. पवनपुत्र वडपे अशी मागणी आहे मोरिया एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनची, आणि यस राईट कॉल, यस राईट कॉल आहे. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हावं.
कॅप्टन सोबत थोडी चर्चा जरूर आपण करणार आहोत. मोरिया एंटरप्राइजेस संघानं टॉस जिंकलाय. भगवान डोंगरे कॅप्टन आहेत. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. आणि त्या पाठीमागे काय कारण आहे ते तुम्ही आम्हाला सांगू शकता? एकूणच हे जे आयोजन आहे या आयोजनाबद्दल काय वाटतंय? वडपे गावची जे एकता आहे, अखंडता आहे ते टिकवून ठेवण्यासाठी खरं तर आयोजन करण्यात येत असतं. कसं वाटतंय? नक्कीच आयोजन अतिशय चांगलं आहे आणि संकल्पना देखील खूप चांगली आहे. एक गाव अनेक संघ म्हटलं तर 10 संघ आमच्या गावामध्ये झालेले आहेत आणि एक नवीन खेळाडू तयार होण्यासाठी हा एक मोठा रंगमंच आहे. निश्चितच क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला 4 ओव्हर्समध्ये एखादा पर्टिक्युलर स्कोअर ज्यापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील. कुठले गोलंदाज आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात? 35 ते 40 धावांचा पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न असेल. आमच्याकडे आहेत एक 4-1 बॉलर आहेत आमच्याकडे. ते आम्ही सिच्युएशननुसार आम्ही लावू. येस, थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. चला, कॅप्टन जास्त बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहेत, परंतु आपल्याला देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत. स्मित वडपेवाले. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय मोरिया एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण आता आपल्या चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं, जिकडे रनचेजला आता सुरुवात होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकूयात अजित पवार यांचा. खेळठणचा सुमधुर आवाज. इट्स ओव्हर टू यू अजित पवार. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओंकार ग्रुप वडपे यांच्या वतीने आयोजित वडपे प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम तो आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती 31 जोडली आणि 32 धावेचं टार्गेट सेट केलं आहे. इनफिल्डच्या आतमध्ये खेळाडू देखील ते आपल्याला बघायला मिळतात, कारण पहिलं षटक ते मेंडेटी पॉवर प्लेसाठी बंधनकारक असेल आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज देखील सज्ज होत असताना आपण बघू शकतात. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्डमध्ये बॉल जात असताना कॅच कंप्लीट केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट क्रमांक 1. अंपायर सिग्नल, बॅटर आउट, गॉन. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर बॅट लावली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये कॅच कंप्लीट केली आहे आणि चांगली कॅच म्हणावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आहे. सौरव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. बॅटिंग करत असताना थोडीशी निराशेजन्य बॅटिंग केली आहे, परंतु गोलंदाजी करत असताना देखील पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवून दिली आहे राहुलची. ओपनिंग पॅरसमध्ये दाखल झाले होते राहुल आणि पहिल्याच बॉलवरती त्यांची विकेट ती जात असताना बघू शकतात. एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. संघाची टोटल आता फलकावरती नाही आहे, 0 आकड्यावरती आपण बघू शकतात. क्रिशा एंटरप्राइजेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि दुसऱ्या बाजूने डोंगरे ब्रदर संघ तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती 31 जोडली आहे. जरूर धावा थोड्याशा कमी बनल्यात पूर्वार्धाच्या खेळामध्ये, परंतु इथनं फायटिंग टोटल आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जातील. सौरव तयार. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप राहिला आहे, थोडासा बाहेर राहिला बॉल. बॅटच्या रडारापासून दूर होता बॉल आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले. डॉट बॉल येतो आहे. सौरभच्या माध्यमातून दुसरा बॉल तो सुरेख पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आहे. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट होत असताना धावांचा आलेख फलकावरती उभारू दिला जात नाही आणि त्याचं मुख्य कारण सौरव त्याची गोलंदाजी. ज्यावेळेस डान्सिंग डाऊन ट्रॅकने पुढे होता बॉल, चाललाय सरळ वाडीश लॉंगॉनमध्ये. खेळाडू पुढे सरसावलेत लॉंगॉनचे आणि बॉलला फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा फलकावरती त्या वेगानं पळून पूर्ण केल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने फलकावरती टोटल आता इकडे 3 चेंडूचा अखेरीस 2 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ सौरभने आत्तापर्यंत इथे कंप्लीट केला आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती इथे दुसरी धाव फलकावरती घेत असताना बॅटर बघू शकतात. 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील 2 आकड्यावरती. धावा कमी आहेत. आता इकडे सिंगल डबल त्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. याही वेळेला भन्नाट वेगाचा बॉल होता, पडल्यानंतर उंची थोडीशी प्राप्त करते बॉल आणि त्याचमुळे कंबरेच्या वरून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. डॉट बॉल येतो आहे. सुपर गोलंदाजी केली जाते आहे. आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ गोलंदाज सौरभने कंप्लीट केला आहे आणि त्याच्यावरती 1 विकेट आणि 2 धावा त्याने खर्च केल्यात. तिसऱ्या बॉलवरती चौथा बॉल डॉट जरूर आला आहे.
त्यावेळेस एस्टानचा वेध घेतला, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ एस्टानवरती बॉल अदलला गेलाय. विकेट क्रमांक 2. हा दुसरा झटका बसतोय, खेळाडू आऊट. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला पाहू शकतात की 5 चेंडूचा खेळ सौरभ या गोलंदाजाने कंप्लीट केला आणि त्या 5 चेंडूमध्ये 2 विकेट्स त्याने मिळवून दिल्यात आणि त्याच्यानंतर 2 धावा त्याने खर्च केल्यात. उत्तर चांगलं आहे आणि याच पद्धतीची गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण पूर्वार्धाच्या काळामध्ये कुठेतरी धावा कमी बनल्यात आणि त्या धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न तो लाजबाब आहे. सौरभच्या माध्यमातून सध्याच्या घडीला जे क्रिकेट दाखवलं जाते मैदानाच्या आतमध्ये, 2 विकेट त्यानंतर 2 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक माराई अस्त्र हे पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ते सौरभ हा खेळाडू यूज करतोय. अंतिम बॉल असेल, फ्री माइंडेड बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या बॉलवरती सातत्याने मोठे फटके येत आहेत, परंतु या बॉलवरती काय होतंय ते बघायचं आहे. याही विलेला ही बॉल जबरदस्त चांगल्या पद्धतीने टाकला आहे. वेट करत होते बॅटर तिकडे, परंतु उचली जास्त होती आणि त्याचमुळे डॉट बॉल बघायला भीतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या आखरी धावसंख्या फलकावरती 2 आकडावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच एक चांगलं षटक आणि एक सफल षटक इथे कंप्लीट झालं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 धावा आणि 2 विकेट या गोलंदाजाने प्राप्त केल्या. 2ला 2. क्रिशा एंटरप्राइजेस संघाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मेहनत करत आहेत. धाबा बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून उर्वरित 18 चेंडूमध्ये डेफिनेटली होणार, परंतु सौरभ आणि चांगला कमबॅक केला. इट का जवाब पत्थर से आणि प्रश्न का जवाब उत्तर से असं सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा म्हटलं जाते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भीते आहे. पहिलं षटक इथे कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर पहिलं षटक 2 विकेट 2 धावा खर्च केल्यात. आता षटक क्रमांक 2 जीवन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने विराज आणि आतिश आहेत. या 2 खेळाडूंना चांगल्या पद्धतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करावे लागेल. चांगले फटके ते मारावे लागतील. थोडेसे निराश करतात बॅटर पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण तेवढीशी धावसंख्या फलकावरती चला चुकीची दुरुस्ती केली जाते. चला स्पीडअप देखील करायचं विनंती असेल खेळाडूंना, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला आजचा शेड्यूल तो लवकरात लवकर कंप्लीट करायचा. धावसंख्या फलकावरती 2 आकडावरती आणि रवी आलेत बॉलिंग मार्कवरती. नवीन गोलंदाज. प्रत्येक मॅचसाठी एक विशिष्ट अवधी असेल आणि त्या अवधीमध्ये मॅच आपल्याला कंप्लीट करायची विनंती असेल दोन्ही संघांना, कारण आपलीच गावातील संपूर्ण खेळाडू आहेत आणि आपण थोडासा स्पीडअप तो करायचा आहे. यावेळेस ही फटका तिथे बॉल चालला मिडविकेटच्या क्षेत्रामधून अवाक्याच्या बाहेर राहिला आहे. एका टप्प्याच्या अखेरीस बॉल निघून गेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे आतिश आणि विराज आहेत आणि विराजच्या बॅटमधनं चौकार 4. सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सेस आल्या, तर सिक्सर विकेटसाठी पारितोषिक लागलंय. अर्थातच तब्बली 500 रुपयाचं कॅश प्राईज जोडलं गेलंय. 1000 रुपयाचं कॅश प्राईज अधिक जोडलं गेलंय. रवी या गोलंदाजासाठी हे पारितोषिक जोडलं गेलंय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट जर त्याने मिळवून दिल्या तर सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल रवी या गोलंदाजासाठी. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार विराजने ठोकलाय. आणि 2 लगातारचे सिक्सर आले, तर त्यासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल त्याच्यावरती चौकार आला. धावा वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय बॅटर विराजच्या माध्यमातून. संघाची टोटल आता फलकावरती 6 या अंकांवरती बघू शकतात. षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती आपली विध्वंसकता दाखवतोय खेळाडू. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. आता एकाच रुलावरती 2 गाड्या आल्यात आणि त्याचमुळे डायरेक्ट हिट झाली आहे. विकेट आली आहे आतिश या खेळाडूची. 3रा धक्का बसतोय खेळाडू बाद.
विशाल नव्याने दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट ते गेलेत. कमबॅक चांगला आहे, पलटवार देखील चांगला आहे रवीचा. क्षेत्ररक्षणाची 7 आणि त्यानंतर पाहू शकतात की विकेट क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतो. धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद झालेत. धाव बनली असती. एकंदरीत खेळाडू पुढे गेले होते. त्याच्यानंतर स्ट्रायकिंग एंडकडे असणारा खेळाडू विराज त्यांनी स्टॉप केला आणि त्याच्यानंतर विकेट क्रमांक 3 जात असताना आतिशला आपण बघू शकला. त्याची विकेट आली आहे. रवी 2 चेंडूचा खेळ त्यानेही कंप्लीट केला आहे. 6 धावा फलकावरती त्या जोडल्या गेल्यात. 31 धावा फलकावरती जोडल्यानंतर 32 धावांचा पाठलाग करतायत खेळाडू. प्रति षटकारासाठी पाहू शकतात की अक्षयजी तारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राईज जोडलंय. यावेळेस आलाय डी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे धमाकेदार सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. पंकज आणि माफ करा विराजच्या बॅटमधून आलाय हा सिक्सर. थोडेसे पुढे गेले होते. त्यानंतर पाहू शकतात की डी स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विराजच्या बॅटमधून आलाय चांगला फटका. सध्याच्या घडीला विराज खूप चांगली बॅटिंग करतोय. चौकाराला एक डॉट बॉल देखील त्याच्या माध्यमातून खेळला गेला आणि त्यानंतर 3रा बॉल खेळत असताना हा सिक्सर. बॉलच्या मेरिटनुसार फटका खूप चांगला होता आणि त्याचमुळे त्याचं बेनिफिट देखील मिळालं आहे क्रिशा एंटरप्राइजेस या संघाला. सध्याच्या घडीला या संघाची धावसंख्या 12 आकड्यावरती जोडली आहे. 32 धावांचा पाठलाग तो करतोय. आणि रवी 3 चेंडूचा खेळ त्यानेही कंप्लीट केला. पहिला बॉल 4 धावा, त्यानंतर धावचीच्या स्वरूपाने एक विकेट आली आहे आणि त्यानंतर सिक्सर आलाय 3ऱ्या बॉलवरती आणि संघाची टोटल देखील 12 वरती बघू शकतात. आता इकडे खराब चेंडू टाकले तर मॅच संपू शकते. तुम्हाला इकडे विकेट किंवा डॉट बॉल चेंडूचा यूज करावा लागेल. हा चेंडू चांगला आहे, थोडासा बाहेर ठेवला, त्यानंतर गती कमी केली आहे आणि लोअर फुलटॉस सारखा चेंडू तो बघायला मिळतोय. त्याच्यावरती एक सिंगल आली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती स्कोरबोर्ड बघायला मिळतोय. सिंगल डबल, त्यानंतर मोठे फटके. या षटकामध्ये धावा आल्यात एकंदरीत 11 आणि चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय 4. रवीने आतापर्यंत 2 चेंडूवरती चांगली कामगिरी केली, परंतु 2 चेंडूवरती धावा देखील बनल्यात या षटकामध्ये. 5वा बॉल लोअर फुलटॉस होता, त्याच्यावरती देखील एक सिंगल डबल. या गोष्टींकडे सध्याच्या घडीला क्रिशा एंटरप्राइजेस संघ लक्ष देतोय आणि त्याचमुळे एक सिंगल धाव. 14 धावा फलकावरती. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आहे. डोंगरे ब्रदर्स आणि त्याच्यानंतर क्रिशा एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून ही मॅच आपण बघू शकतात. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला. डोंगरे ब्रदर्सच्या बॅटर्सच्या माध्यमातून 31 धावा जोडल्या. 32 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये सौरभने चांगली गोलंदाजी केली आहे. अंतिम बॉल इथे पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू चालला आहे. डीपमध्ये खेळाडू पुढे येत आहेत, बॉलला फील्ड करतात आणि त्याच्यानंतर बॉलची रिटर्न फेकी एक सिंगल धाव फलकावरती अंकित होती आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला आहे. 2 षटकांचा खेळ तो इथे अद्यावत होत असताना बघू शकतात आणि 15 धावसंख्या फलकावरती जोडल्यात. 15ला 3. इक्वेशन जोडले. आता इकडे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. सध्याच्या घडीला जर पाहिले तर ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये फटके एक्झिक्यूट झाले होते. एक फटका जर पाहिले तर मिडविकच्या क्षेत्रामध्ये चौकार आला होता आणि त्यानंतर डी स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक सिक्सर तो आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे सगळ्याची टोटल आता 15 आकड्यावरती जोडली आहे. चला अतिरिक्त वेळ तो कमी खर्च करायचा आहे, वेळ वाचवायचा आणि लगेचच फील्ड सेट करायची. 2 षटकांसाठी पाहू शकतात की 11 मिनिटांचा अवधी तुम्ही यूज केला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं इथे कंप्लीट करावी लागतील आणि जर षटकं कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये तो सज्ज करावा लागेल. याची देखील नोंद घ्यायची. वडपे प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम आपण बघतायत. आजच्या दिवसातील पहिली मॅच ती आपल्याला अनुभवायला मिळते. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस त्या इथे कंप्लीट होणार आहेत. 2 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि पाहू शकतात की चांगली स्पर्धा आपण बघू शकतात. प्रकाश जोतातील स्पर्धा ती पाहायला मिळते. रात्रकालीन क्रिकेट ते आपल्याला बघायला मिळते आणि 2 षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला. 15 धावा जोडल्यात. इक्वेशन थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सोपं राहिलं आहे, परंतु या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली तर मॅच बनू शकते. 17ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. पहिलाच बॉल
फेकून दिलाय, उंच गेलाय आणि लांब देखील गेलाय. मिडविकीच्या डोक्यावरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विराटच्या बॅटमधनं सिक्सर. चांगला फटका होता, बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्यानंतर मिडविकेटचं क्षेत्र निवडलं आणि त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी आणि 6 धावा जोडल्या गेल्यात. संघाची टोटल आता फलकावरती 21 आकडावरती बघायला मिळते. यश याचं स्वागत केलंय षटकाराने. आता इकडे लय बद्ध झालेत. विराजने सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्ले केले, चांगल्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय आणि त्याचमुळे 21 धावा फलकावरती जोडल्यात. सुरुवात चांगली, 11 धावेची गरज राहिली या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आता लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्यातनं बॉल चालला निघून सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक विराटच्या बॅटमधनं हा दुसरा धमाका सिक्सर. बहुत चांगली बॅटिंग केली जाते. आता इकडे 5 धावेची गरज राहिली आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर विराजने फेकलेत आणि त्याचमुळे मॅचला मजा आली आहे. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विराज करतोय, मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला, पहिलाच बॉल खेळत असताना चौकार, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर सिक्सर, 2 सिंगल धावा घेतल्या आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅटमधनं आलेत आणि संघाची टोटल आता फलकावरती 27 आकडावरती आपल्याला बघायला मिळते आहे. 5 धावेची गरज राहिली आहे. इथे 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. एकंदरीत 10 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिला आहे. चेंडू जास्त राहिले, धाबा कमी बनवायच्या आहेत फलकावरती. तयार गोलंदाज. पुन्हा एकदा ही बॉल शरीरावरती लागला आहे. आउटच्या स्वरूपाने संधी होती, परंतु एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. वैयक्तिक विराटच्या बॅटिंगचा विचार करायचा केला तर तिकडे 24 धावा त्याच्या आहेत. 8 चेंडूचा खेळ त्याने फेस केला आणि त्यामध्ये 24 धावा. एक चांगली विध्वंसक बॅटिंग त्याने केली आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याची साथ देत आहेत तो विशाल, ज्या खेळाडू देखील एक सिंगल धाव वैयक्तिक बनवली आहे आणि आता इकडे स्ट्रायकिंग एंडकडे तो देखील सज्ज झाला आहे. यश याच्यावरती आक्रमण केलं आहे. 3 चेंडूचा खेळ त्याने पेश केला आणि त्या 3 चेंडूवरती 13 धावा त्याने खर्च केल्यात. आता इकडे जर पाहिलं तर क्रिशा एंटरप्राइजेस संघाचं धावसंख्या इकडे थोडीशी भारी वाटते, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे, सुरुवातीला थोडासा वेळ घेतला, त्याच्यानंतर रवीवरती आक्रमण केलं, 13 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्यानंतर यश गोलंदाजीची सुरुवात झाली आहे आणि त्या सुरुवातीमध्येच त्याने बॅक टू बॅक 2 सिक्सर ते खर्च केले. त्यानंतर एक सिंगल धावा आली आणि त्याचमुळे आता इकडे 4 धावेची गरज राहिली आहे. डोंगरे ब्रदर्स संघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतरची नेक्स्ट मॅच स्मिथ वडपेवाले आणि त्याच्या अगेन्स्ट मोरिया एंटरप्राइजेस या संघाच्या दरम्यान होणार आहे, तर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. आपला संघ लगेच असं मैदानाच्या आतमध्ये उतरवायचा आहे. इथे पहिलाच बॉल फेकून दिला आहे, परंतु इथे कॅच कंप्लीट केली जाईल. विकेट आली आहे, खेळाडू बाद होत आहेत. विकेट क्रमांक 4 गॉन. फटका चांगला होता, परंतु तेवढीशी पावर त्या स्ट्रोकमध्ये नव्हती आणि त्याचमुळे विकेट आली आहे. खेळाडू तिकडे तैनात होते. वाईडिश लॉंगॉनचे आणि कॅच कंप्लीट केली. विकेट क्रमांक 4 जात असताना बघू शकतात. विशालला बाद होत असताना आपण पाहत आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. दयानंद आय थिंक दाखल झालेत तिकडे. 4ची गरज राहिली आहे. कमबॅक यशच्या माध्यमातून केला जातोय. 2 चेंडू चांगले आले तर मॅच बनवू शकते अंतिम षटकामध्ये. आपटून टाकलाय, उंच होता बॉल आणि त्याचमुळे सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय.
चांगली गोलंदाजी केली जाते. आणखी एक चांगला बॉल आला तर अंतिम षटकामध्ये मॅच बनू शकते आहे. आणि त्या षटकाची सुरुवात विकेट किंवा डॉट बॉलने झाली आहे तर डेफिनेटली तिथे डोंगरे ब्रदर्स या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आणि क्रिकेटमध्ये कमबॅक शब्दाला खूप महत्त्व आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जातील. आता इकडे यशने चांगलं यश प्राप्त केलं या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा आपटून टाकला आहे परंतु यावेळेस अतिरिक्त उंची होती आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलं आहे. त्यांच्या माध्यमातून सिग्नल पोचवला आहे वाईटचा. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 29 आकडावरती. आधीचा बॉल तो देखील बाउन्स होता आणि त्यानंतर या बॉलवरती देखील अतिरिक्त बाउन्स तो दिला गेला आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलं आहे. त्यांच्या माध्यमातून सिग्नल ते दिले गेलेत वाईटचे. तयार राऊंड विकेटने समोरच्या बाजूने उडवून दिला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होते, पुढे आले होते आणि त्याच्या बरोबर हातामध्ये कॅच कंप्लीट केली आहे. सुपर विकेट क्रमांक 5 दयानंद बाद. हा रिप्ले बघायला मिळतोय. बरोबर जालं भिंडलं होतं आणि त्या जाल्यामध्ये दयानंद बरोबर अडकले गेलेत आणि त्याचमुळे 5वा विकेट जात असताना आपण बघू शकता तंबूच्या आश्रयाला 29 धावा जोडल्या गेल्यात. मॅच बनवण्याचा प्रयत्न लाजबाब आहे. आता इकडे षटक क्रमांक 3 ते देखील कंप्लीट झालंय आणि या 3ऱ्या षटकामध्ये देखील यशने शेवटच्या 4 चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. प्रथमतः 2 सिक्सर आले, त्याच्यानंतर कमबॅक चांगलं झाले, 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये सौरवच्या 2 धावा, त्यानंतर रवीने 13 धावा विकेटलेस राहिले. त्यानंतर 1 विकेट यशने मिळवून दिले, 14 धावा त्यानेही खर्च केल्यात आणि त्यानंतर 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली या मॅचमध्ये. आणि त्याच कारणामुळे इकडे पाहू शकतात की 3 धावेची गरज आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघाला, कारण अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही आहे, वेळ वाचवायचा आपण. कारण अजूनही एकंदरीत जर पाहिलं तर लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एकंदरीत 10 सामने होणार आहेत आणि त्यामधील पहिली मॅच इथे आपण कंप्लीट करतोय दोन संघाच्या विपक्षामध्ये. 3 धावेची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता काय रणनीती असेल, काय प्री प्लॅन असेल. गोलंदाजी मागपर्यंत गोलंदाज सज्ज होत असताना आपण बघू शकतात नवीन गोलंदाज आलेत. स्लॉक षटकामध्ये सातत्याने धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटर्सच्या माध्यमातून होतोय, परंतु इकडे गोलंदाजाला धावा स्टॉप करायचे आहेत. कारण पहिल्या 2 चेंडूवरती चांगली कामगिरी झाली, डॉट बॉल किंवा विकेट आले तर मॅच डोंगरे ब्रदर्स संघ इथून बनवू शकतोय आणि त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. चला स्पीडअप करायचं आहे. सचिन आलेत बॉलिंग मार्कवरती. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाडू गोलंदाज आपल्याला विनंती असेल. ओव्हर द विकेट सचिन. पहिलाच बॉल आडवा पाटणं, फटका चाललाय गॅपमधून आणि तिथे त्या खेळाडूच्या आवाकाच्या बाहेर देखील होता. उंच उंच आणि लांबच लांब हा सिक्सर मॅच खल्लास केली आहे. पहिल्याच बॉलवरती विजय संपादन केला जातोय. क्रिस एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून विजयाच्या लक्ष्यकोडी हार्दिक शुभेच्छा. हळद बॅडलक डोंगरे ब्रदर्स एक चांगला खेळ दाखवला, मॅचमध्ये रंगत देखील आणली, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिकडे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती 9 चेंडू फेस करत असताना 24 धावा त्याने बनवल्यात. तोच विराज ठरला आहे. 30 धावा आय थिंक बनवल्यात आणि तोच विराज ठरला आहे मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच किताब देखील वितरित करूया आणि हे किताब आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. अर्थातच कैलासवासी हरी नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ विजय हरी भोईर यांच्या माध्यमातून आणि रवींद्र हरी भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. तर या विराज आपल्याला या विनंती असेल आपण देखील पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आणि तिथे प्लेअर ऑफ द मॅच हे किताब आपल्याला वितरित केलं जाईल. क्रिशा एंटरप्राइजेस यांच्याकरिता जर पाहिलं तर अक्षयजी तारे यांच्या माध्यमातून तब्बली 4,000 रुपयाचं कॅश प्राईज विराज या खेळाडूसाठी जोडलं गेलं आहे. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय सखारामजी गायकर यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात की मॅन ऑफ द मॅच हे किताब आपण वितरित करतोय.
संघाचे संघमालक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी तब्बली 4,000 रुपयाचं कॅश प्राईज ते इथे जोडलं गेलंय. एक आकर्षक ट्रॉफी चालेल. इकडे आपण पाहू शकतात की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती आपल्याला पाहायला मिळते आणि ती देखील पाहू शकतात की वितरित केली जाते आणि पाहू शकतात की हा खेळाडू शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच करता आणि मॅचला जशी सुरुवात होती नवी मॅच आपल्या भेटीला येते. आवाज ऐकूया मॅचसाठी व्हॉइस ऑफ भिवंडी अजयजी गरज सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अजित पवार. सर्वांचं पुन्हा